मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं आपलं स्वागत करतोय। आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत, अमरकंटक नर्मदा परिक्रमा यात्रा करत असताना या नर्मदा परिक्रमाच्या उत्तर तटावरती त्याच ठिकाणी आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की या मंदिराचं नाव आहे श्री यंत्र महामेरू मंदिर। आणि या ठिकाणी आपण बघत आहोत महाकाली, लक्ष्मी आणि सरस्वतीचा हा त्रिपुरी सुंदरीचा अवतार। आणि ह्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आमचे भाग्यवान यात्रेकरू चाललेले आहेत। याने नर्मदा परिक्रमा आनंदानं पार पाडलेले आहे। राधे राधे, थोडंच इकडे बघा, सगळे आनंद घ्या, प्रेमानं जरा राधे राधे। यात्रेमध्ये कसं वाटतं आपल्याला? हाच आनंद आपल्या आयुष्यात आपल्या सर्व कुटुंबावर त्या ठिकाणी पाझरत राहावा आणि त्याचा रोज बुंद बुंद चाकता यावा, हीच मी या ठिकाणी श्री यंत्राला, नर्मदा माईला मागणं करतो। आणि बघत आहोत हे श्री यंत्र मंदिर। हे श्री यंत्र मंदिर असं आहे की या श्री यंत्र मंदिरावर बघत आहोत आपण वर लक्ष्मी, सरस्वती, महाकाली हे रूप या ठिकाणी दिसतं। याला त्रिपुर सुंदरी म्हणतात। आणि पाठीमाग खाली जे आहे सर्व बघत आहोत आपण मूर्त्या, ह्या आहेत 64 योगिनी। 64 योगिनीचं मंदिर आपल्याला भेडाघाटला गेल्यावर बघायला मिळतं। ह्या पार्वतीच्या असणाऱ्या सैन्य म्हणा, सखी म्हणा, पार्वतीच्या असणाऱ्या शक्ती म्हणा, अशा असणाऱ्या ह्या 64 योगिनीचं आणि या ठिकाणी हे रूप मांडलं जातं या 64 योगिनीला। आणि ह्या 64 योगिनीचं हे असणारं चित्र आपण बघत आहोत। हे अतिशय सुंदर नजारा, सुंदर देखावा। आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सरस्वती, लक्ष्मी आणि महाकाली या 3 देवीचं दर्शन या ठिकाणी घडणार आहेत। हे दर्शन करणारे हे भाग्यवान आपण बघत आहोत। हे असणारं श्रीयंत्र आणि ह्या श्रीयंत्राचा अनोखा फायदा आपल्या जीवनामध्ये असतो। आपण छोटंसं श्रीयंत्र अष्टधातूचं घेतो, घरामध्ये ठेवतो, बरकती यावी, घरामध्ये सौख्य प्राप्त व्हावं। पण या ठिकाणी प्रत्यक्षात असणारं हे श्रीयंत्राचं दर्शन करणारे आणखी भाग्यवान मानलं जातं। असं असणारे हे सुंदर नजारा मी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतोय। इथून आत मंदिरातलं काम आणखी काही अपुरं दिसतंय, बंद आहे, आत जाता येत नाहीये। समोरच या ठिकाणी आपण बघत आहोत या मूर्ती बघत आहोत, लक्ष्मी आणि सरस्वतीचं दर्शन आपण या ठिकाणी करत आहोत। हे श्रीयंत्र या ठिकाणी आपण बघत आहोत की महामेरू यंत्र। आणि ह्या यंत्राचा नजारा आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय। या यंत्राचं, श्रीयंत्राचं दर्शन करून हे आमचे सर्व यात्रेकरू आता या ठिकाणी आपल्या असणाऱ्या वाहनामध्ये बसून आता पुढे निघालेलो आहोत। बघत आहोत, परत एकदा मी नजारा आपल्या समोर पेश करतोय। श्रीयंत्र आणि श्रीयंत्रामध्ये ह्या 64 योगिनी आणि वर ह्या शक्तीचं, लक्ष्मी, सरस्वती आणि महाकालीचं, त्रिपुर सुंदरीचं दैदिप्यमान रूप या ठिकाणी बघतोय। आणि या सगळ्या शक्ती मिळून आपल्याला त्या ठिकाणी जीवनामध्ये, संसारामध्ये आनंद देणार आहेत। आणि म्हणून आपण या ठिकाणी येतो। एकमेव विश्वातलं मंदिर, असं मंदिर भूतलावर कुठंच बघायला मिळत नाहीये। असं असणारं हे श्रीयंत्र मंदिर आपल्या समोर मी या ठिकाणी दाखवतोय। निश्चित एक वेळ जीवनामध्ये या श्रीयंत्र मंदिर पाहायला यावं, असं असणारं हे श्रीयंत्र मंदिर आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी। आवडला व्हिडिओ तर निश्चित लाईक करा, सबस्क्राईब करा। बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं मी या ठिकाणी परत आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो। तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा आनंद आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी सद्भाग्य प्राप्त होतंय। असं असणारं हे श्रीयंत्र महामेरू मंदिर। आणि हे श्रीयंत्र महामेरू मंदिर आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय। असं असणारं हे अनोखं दृश्य परत परत बघा, कारण हे परत जीवनामध्ये एक वेळ या ठिकाणी यावं आणि हा आनंद घ्यावा। असं असणारं हे श्रीयंत्र महामेरू मंदिर, महाकाली, सरस्वती, लक्ष्मी हे रूप आपल्यापर्यंत पोहोचवतोय। धन्यवाद। राधे राधे, राधे राधे। श्रीयंत्र मंदिर, श्रीयंत्र महामेरू मंदिर अतिशय सुंदर। आतमध्ये आणखी काम वेगळं चालू आहे या श्रीयंत्राचं आणि हे आपल्यापर्यंत पोहोचवतोय। धन्यवाद। राधे राधे, राधे राधे।